आत्ताच आपला जो हा प्रश्न झाला की सिझेरियनच करावं लागतं किंवा नाही, कसं काय त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे वगैरे असं तसं, त्याला धरून अजून एक हा प्रश्न आहे की IVF तंत्रज्ञानाने जी बाळं होतात ती नेहमी जुळीच बाळं होतात का? म्हणजे मला हा प्रश्न जरा गमतीचा वाटला पण तितकाच महत्वाचा पण आहे. असं पाहायला मिळतं की साधारणतः आता जर तुम्ही नैसर्गिकरित्या ज्या नॅचरल कन्सेप्शन असतात त्याच्यात जर आपण जुळ्यांचं प्रमाण पाहिलं तर ते साधारण 1.5 प्रेग्नन्सी, 100 1.5 म्हणजे साधारण 1 in 80 असं काहीतरी त्याचं प्रमाण आहे. जुळी बाळं होतात. IVF मध्ये हे प्रमाण आधी खूप जास्त होतं. आधी खूप जास्त कधी होतं, ज्या वेळेला फ्रीजिंगची टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती. एम्ब्रिओ फ्रीजिंग म्हणजे जेवढ्या एम्ब्रिओज तयार होईल ते सगळे टाकून द्यायचे. आणि दुसरं IVF मध्ये दुसरं एक सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर हा कन्सेप्ट फार रूढ झालेला नव्हता. त्यावेळेला मात्र IVF मध्ये जुळ्यांचं प्रमाण, जुळे नाही नुसते, ट्रिपलेट, क्वाड्रिपलेट, म्हणजे 6 असे मांजराच्या पिल्लासारखे बाळ जन्माला घातले वगैरे असं पण झालेलं आहे IVF मध्ये. आणि जगवलेत पण लोकांनी ते NICUने. पण आजकाल तसं होत नाहीये. आजकाल साधारण हे प्रमाण 15% येऊन स्थिर झालंय आता. ओके. याचे 2 कारण आहेत की एक म्हणजे आम्ही फ्रीजिंग टेक्नॉलॉजी वापरतो. अच्छा. की आम्ही एम्ब्रिओज फ्रीज करून ठेवू शकतो फॉर इंडेफिनेट टाइम. बर. आणि म्हणजे असं घाईघाई सगळे आलेले तयार झालेत आता, म्हणजे वाया जातील आता, टाकून द्या गर्भाशयात, असं नाही करायची आवश्यकता नाही. आणि दुसरं, हे अवेअरनेस खूप वाढत चाललंय की ट्विन प्रेग्नन्सीमध्ये अनेक प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स होतात. म्हणजे आता काही पालक, मला कधी कधी आश्चर्य वाटतं, ते म्हणतात की आम्हाला जुळं बाळ हवंय. ओके. बर. हा, म्हणजे ते सीतावर गीता किंवा राम और श्याम सारखं मूवीज मध्ये फॅसिनेट झाल्यासारखं. अहो, जुळ्या बाळाचे खूप कॉम्प्लिकेशन्स होतात. म्हणजे ॲव्हरेज जेस्टेशनल एज ऑफ ट्विन प्रेग्नन्सी इज 36 वीक्स, नॉट 40 वीक्स. बर. म्हणजे प्रीटर्म बेबीजचं प्रमाण खूप वाढतं. ते NICU ऍडमिशन्स वाढतात, त्याचा खर्च वाढतो. आणि मी सांगितलं, प्रीटर्म बेबीज म्हणजे IQची वाट लागणार. सो बेसिकली ती वाटली जाणार का बुद्धी? असं नाही, बुद्धी नाही वाटली जात, पण प्रीटर्म माणसाचं ह्युमन युट्रस वूम इज डिझाईन टू ग्रो ओनली 1 बेबी ॲट अ टाइम. हो, बरोबर. तिथे जर तुम्ही 2 बाळं कोंबली तर त्याचा जागेचा प्रश्न निर्माण होतो ना. ते इतकं डिस्टंट होतं एका पॉइंटला की ते इट स्टार्ट लेबर पेन्स. सो त्याच्यामुळे वेळेआधी डिलिव्हरी होतात. बीपीचा इन्सिडन्स जो 5 ते 10% असतो तो 30%वर जातो. बीपी वाढला तर डिलिव्हरीच करायला लागते आईचा जीवात. मग परत हे सगळे इश्यू येणार, NICUचा खर्च येणार, बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटचे इश्यू येणार. आणि प्रीटर्म बेबीज मध्ये हिमोग्लोबिन कमी पडणं आईचं, अनेक कॉम्प्लिकेशन्स होतात. सो मला जर विचाराल तुम्ही की माझ्या क्लोज रिलेटिव्हला किंवा मला स्वतःला जर बेबी हवा असेल तर मला सिंगलटन हवंय की ट्विन्स हवंय, तर मी ऑलवेज आय विल गो फॉर सिंगलटन. बरोबर आहे. कारण नैसर्गिक आहे ते. ट्विन बेबी निसर्गाच्या थोडं विरुद्ध आहे. सो आम्हालाही नको असतात ते, कारण ते प्रेग्नन्सीत आम्हाला मॅनेज करायचे आणि त्या बाळांना परत आहेच आणि पालकांनी भोगायला लागतात. सो बेसिकली आमचा असा कल असतो की सिंगलटन प्रेग्नन्सी व्हावी. सो वी गिव्ह इन्फॉर्म, म्हणजे आम्ही सांगतो की किती एम्ब्रिओज ट्रान्सफर करायचे. आणि त्यात आणखी एक कन्सेप्ट अजून एक आलाय की Day 5 एम्ब्रिओ ट्रान्सफर. बर. म्हणजे कसं असतं की आम्हाला जितके एग्स मिळतात ना ते आम्ही सगळे फर्टिलाइज करतो, म्हणजे त्याच्यामध्ये एक स्पर्म इंजेक्ट करतो. बरोबर. पण सगळेच्या सगळे काही 120 तासापर्यंत ग्रो नाही होत. मी 120 तास हा आकडा का सांगतोय, कारण 120 तासांनंतर त्याच्या भोवती असलेलं एगशेल हॅच होऊन तो एम्ब्रिओ बाहेर येतो. म्हणजे ते क्रॅक होतो, एम्ब्रिओ बाहेर येतो आणि मूळ पकडतो. तिथपर्यंतच आपल्याला एम्ब्रिओ बाहेर ग्रो करता येतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर गर्भाशयातच सोडायला करायला लागतो. आता समजा आपल्याला 15 एग्ज मिळाले असतील आणि ते फर्टिलाइज केले आम्ही, तर रोज काही एम्ब्रिओ गळत जातात त्यातले. बर. त्याच्या पुढे ग्रो नाही होते, त्याची ग्रोथ अरेस्ट होते, कारण ते अप टू द मार्क नसतात. सर्वायवल ऑफ फिटेस्टच्या क्रायटेरियामध्ये ते बसत नाहीत. सो Day 3 ला पहिले एम्ब्रिओ ट्रान्सफर करायचो आम्ही, Day 5 ला एम्ब्रिओ ट्रान्सफर करायचो. Day 3 चे एम्ब्रिओ ट्रान्सफर केले. समजा आता मला
15 एग्ज मिळालेले असतील आणि डे 3 ला समजा मला 9 एम्ब्रिओज तयार झालेले असतील, तर त्यातले 4च डे 5 पर्यंत जातात, डे 6 पर्यंत, म्हणजे 120 तासापर्यंत, 72 तासापासून 120 तासांपर्यंत. मग मध्ये गळणारे कुठले मला माहित नाहीये. मग डे 3 ला समजा मला जर 4 मिळणार असतील तर मला 2 लॉट मिळतील 120 तासानंतर, बरोबर. पण 72 तासानंतरचे मला 4 लॉट मिळतील, किंवा 2 लॉटच जर मी केले तर त्या एका लॉटमध्ये मला 5-5 एम्ब्रिओ ठेवायला लागतात. बर. आणि जर ते चुकून हे 4च्या एका लॉटमध्ये आले तर मग 4 प्रेग्नन्सी राहतात किंवा 2 सगळं गणित आहे हे त्याच्यामध्ये. बेसिकली एम्ब्रिओ 5व्या दिवसापर्यंत ग्रो करायला लागल्यापासून आम्हाला कुठले जास्त इम्प्लांट होण्याजोगे आहेत एम्ब्रिओ ह्याची जास्त अंदाज यायला लागला. आणि त्याच्यामुळे 5व्या दिवसाचे 2 एम्ब्रिओ टाकले की साधारण 10 ते 15% चान्स असतो ट्विन प्रेग्नन्सीचा, जास्त नाहीये त्याचा चान्स. सो ट्विन्सच होईल असं नाहीये, आणि झाले तरी आम्ही मॅनेज करतो. आता एक नवीन ॲब्डॉमिनल सर्कलाज नावाचा एक प्रकार आलेला आहे. आहे सर्जरी जुनी ती, आता आम्ही लॅप्रोस्कोपिकली करतो. अच्छा. त्यात आमची बऱ्यापैकी एक्सपर्टी आहे, बऱ्याच ठिकाणी आम्हाला बोलवतात. गर्भाशयाच्या तोंडाला लॅप्रोस्कोपिकली प्रेग्नन्सी असताना लॅप्रोस्कोपिकली आम्ही स्टिच घालतो. आणि तो स्टिच म्हणजे धागा नसतो, टेप असतो, विच होल्ड इट. की तुम्ही म्हटलं ना जागा कमी पडते बाहेर पडायचा प्रयत्न, आम्ही दरवाजाच बंद करून टाकतो. सो युजली अशा केसेसमध्ये आम्ही ट्रिपलेट बेबी मागे आता काही दिवसांपूर्वी आमच्याकडे झालं होतं. ओनली ट्रिपलेट वी हॅड इन आवर IVF टिल करिअर. सो त्याच्यात फिटल रिडक्शन हा एक नवीन कन्सेप्ट आहे. तो एक खूप छान आहे की एक बाळ डिस्ट्रॉय करायचं, नष्ट करायचं, असं शक्य आहे ते, की एक निडल टाकून वी डिस्टर्ब दॅट प्रेग्नन्सी, आणि बाकीच्या 2 ग्रो करायच्या, असंही करता येतं. सो बट ह्या कपलला मी ते ऑप्शन दिलं, पण ते म्हटले नाही आम्हाला 3 बाळं पाहिजेत. मग मी म्हटलं अरे पण हे वेळेत पूर्ण दिवस घेणार नाही प्रेग्नन्सी, दोघांनाच अडचण होते, तिसऱ्याचं कसं काय करणार. ऍव्हरेज टाइम जेस्टेशनल एज ऑफ ट्रिपलेट इज ओनली 32 वीक्स. 32 आठवड्याची बाळं NICUतच जाणार आहेत, आणि प्रत्येक बाळाचा वेगळा खर्च होणार. हो बरोबर. सो मग मी त्यांना ते आम्ही लॅप्रोस्कोपिक सर्कलाज केलं. छान 2200-2300 ग्रॅमची 3 बाळं जन्माला आली. अरे वा. पूर्ण दिवस भरून, म्हणजे जवळपास 36-37 आठवड्यानंतर त्यांनी. पण ते कंटिन्युअस मॉनिटरिंग असेल त्याच्यासाठी सगळं, म्हणजे तुम्हालाही एक ते चॅलेंजच. हो डेफिनेटली. आणि तो पेशंट ना भोरचा होता, म्हणजे तो भोरच्या एका डॉक्टरने आमच्याकडे पाठवला होता. आम्ही तिथे जाऊन भोरला जाऊन तिथे सर्कलाज केलं होतं. डॉक्टर इम्रान खान म्हणून आहे त्यांच्याकडे, तिथेच त्यांनी सीझर केलं. 3 बाळं छान, दे वर व्हेरी हॅपी. पण वी वॉन्ट टू अवॉइड दिस सिच्युएशन. असं नाही व्हावं, एकच बाळ व्हावं आणि ते व्यवस्थित, आणि त्याचा IQ पूर्ण दिवस भरून हवं, पूर्ण न्यूट्रिशन मिळालेलं असावं त्याला, आणि चांगल्या IQचं. सो ट्विन प्रेग्नन्सी होतातच असं नाहीये, आणि जरी झाल्या तरी त्या आम्हाला आता मॅनेज करायला लागतात. पण पर्सेंटेज डेफिनेटली 1.5% वरून 15% जातात, म्हणजे जास्त आहे.